नाशिकला रात्रभर पावसाच्या संततधारेमुळे गोदावरी नदीला पूर. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचे पाणी पोहोचले. नांदूर-मधमेश्वरच्या पुलावर देखील पाणी. पूल बंद. हवामान खात्याने नाशिकला दिलेल्या रेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर रात्री नाशिकमध्ये रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. या संततधारेमुळे गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंड परिसरात पाण्याची पातळी वाढून दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचे पाणी लागले आहे. गोदावरी नदीच्या पुरामुळे नांदूर-मधमेश्वर धरणात पाण्याची पातळी वाढली आहे. गंगापूर धरणातून देखील पाणी सोडण्यात आले आहे. तसेच इगतपुरीतील जोरदार पावसामुळे दारणा धरणातूनही पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नांदूर-मधमेश्वर धरणात देखील पाण्याची पातळी वाढली असून नांदूर-मधमेश्वर धरणातून देखील पुढे पाण्याचा मोठा विसर्ग सोडण्यात आला आहे. या विसर्गामुळे नांदूर-मधमेश्वरचा पूल पाण्याखाली गेला असून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. गोदावरीतील या पुरामुळे चांदोरी आणि सायखेडा या गावांनाही पुराचा वेढा बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून सायखेडा पुलाला पाणी लागले आहे. त्यामुळेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. वाहन चालकांनीही पुलावरून वाहने स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.